नाशिकमध्ये नुकत्याच पार पडलेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात बाळासाहेबांच्या आवाजाचा वापर करून ठाकरेंनी शिंदेंना लक्ष्य केलं, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निर्धार मेळाव्यावर टीका करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। पक्षात त्यांचं कोणी ऐकत नसल्यामुळे बाळासाहेबांचा आवाज वापरावा लागतोय, हा पोरकटपणा आहे असा टोला शिंदेंनी लगावला। तर आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे, त्यांची तेवढी लायकीच नाही की ते साहेबांचा आवाज काढून मतं मिळवतील असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे। आपण लोकांच्या मनातून आता साप उतरलोय, त्यामुळे आपलं कोणी ऐकत नाही, कोणी थांबायला तयार नाही। म्हणून बाळासाहेबांचा जे लाखो शिवसैनिकांचं दैवत आहे, त्यांचं नकली आवाज काढण्याचं पाप खरं म्हणजे केलं ते दुर्दैवी प्रकार आहे। त्यांनी केलेलं पाप झाकण्यासाठी बाळासाहेबांचा आवाज काढण्याचा, नकली आवाज काढण्याचा खरं म्हणजे तो पोरकटपणा उभाटाने काल केलेला आहे। त्यांची तेवढी लायकी पण नाहीये की मोठ्या साहेबांचा आवाज वापरून त्यांच्यावर टीका होऊ शकते। त्यांनी ती लायकी स्वतःला समजू पण नव्हे। चोरांनी तिकडेच राहावं जिथे चोर असायला पाहिजे, ती कुणाल कामरांनी त्यांना दाखवलेलं आहे। आता ते विचारतात रिक्षा कैसी पोची की तमिळनाडू, मी काय त्यांचे खासदार बोललेत त्यांना साप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।